25 तारखेची सकाळ आणि सरप्राइजेसचा दिवस सुरू होत आहे. सो लेट्स गो. चलो. निसर्गाची किमया काय असते हे मला वाटतंय प्रवास सुरू झाल्याच कळायला लागले. आणि बघूयात हा धुक्यातला रस्ता आम्हाला आता कुठपर्यंत घेऊन जातोय आणि समोर आणखी काय सरप्राइजेस दाखवतोय हे बघण्यासारखं राहील. तर चलो हम तो चले. आणि हीच ती कारवीची फुलं माझ्या सरप्राइजेसच्या प्लॅनमधील हा एक छोटासा भाग होता की कारवीची फुलं 7 वर्षातून एकदा येतात आणि तीही आजच्या दिवशी बघा. And here we are reaching to the luxurious Canvas Resort. Jacuzzi, morning bath. या रिसॉर्टची खासियत अशी की रिसॉर्ट पूर्णपणे सध्या धुक्याने पांघरले आणि हा परफेक्ट सीझन आहे रिसॉर्टला व्हिजिट करण्याचा. राही पूर्ण विला एक्सप्लोर करू. चला आपण. इकडे फॉग कॉम्प्लिमेंटरी काही गोष्टी आपल्याला कॅनव्हास रिसॉर्टमध्ये मिळतात. जसे इंडोर गेमिंग्स आहेत. तर या इंडोर गेमिंग्सही आम्ही भरपूर आनंद घेतला. प्राही टेबल टेनिस खेळत होती. सर्व गेम्स खेळत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही विलामध्येच डिनर ऑर्डर करून मागवून घेतले. तर चला उद्या सकाळी भेटू. आणि दुसऱ्या दिवसाची ही सुंदर अशी सकाळ नाईट व्ह्यू बरोबरच जी उत्सुकता मॉर्निंग व्ह्यूची होती की या रिसॉर्टवरनं आपल्याला सकाळचा व्ह्यू कसा दिसेल, तर तोही तितकाच सुंदर आहे. आणि आपण आता पूर्णपणे व्यवस्थितपणे आणखी एक्सप्लोअर करू शकता रिसॉर्ट. बाजूला रेस्टॉरंट आहे, टेंट्स आहेत, विलाज आहेत. तर या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं हे कॅनव्हास रिसॉर्ट. आणि परत तिच्या प्रवासाला सुरुवात. पुन्हा एकदा हा नयनरम्य नजारा. तर हे होतं एक सरप्राईज जे खास बर्थडे सेलिब्रेशनसाठी प्लॅन केलेलं होतं. बाकी सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेतच. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हे सरप्राईज कसं वाटलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघत राहा ट्रॅव्हलर. सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा.